बातमी आहे थेट दिल्लीतून। दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आजपासून काही नियम लागू करण्यात आलेले आहेत। दिल्लीमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी गुरुवारपासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले। शहरामध्ये आजपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू झालेला आहे। बरं, या अंतर्गत दिल्लीमध्ये BS6 पेक्षा कमी मानक असलेल्या इतर राज्यातील खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे। वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी शहरामध्ये 126 चेकपॉइंट्स तयार करण्यात आलेत। परिवहन विभागाचे 80 संघ देखील त्यासाठी तैनात असतील। 100 नवीन इलेक्ट्रिक बसही धावतील। शहरामध्ये नो PUC नो फ्युएल नियमही लागू झालेला आहे। या अंतर्गत वैध प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल किंवा CNG मिळणार नाहीये आणि यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे, पेट्रोल पंपांवर व्हॉइस अलर्ट आणि पोलिसांच्या मदतीने नियमांची अंमलबजावणी केली जाते। तर आणखी एक दुसरा महत्त्वाचा निर्णय त्यासाठी घेण्यात आलेला तो म्हणजे दिल्लीमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे। दिल्लीमधील जीवघेण्या प्रदूषणामुळे भाजप सरकारनं बुधवारी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम नियम लागू केलेला आहे। म्हणजेच आता सर्व कार्यालयांमध्ये फक्त अर्धेच कर्मचारी जातील, अर्धे कर्मचारी घरून काम करतील। दिल्लीमध्ये 16 दिवस ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा लागू होता आणि या काळामध्ये बांधकाम कामं बंद होती। त्यामुळे रोजंदारीवरती काम करणाऱ्या मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला। दिल्ली सरकार सर्व नोंदणीकृत आणि पडताळणी केलेल्या बांधकाम मजुरांच्या खात्यात नुकसान भरपाई म्हणून 10,000 रुपये जमा करेल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे।